शेतकरी बांधवांनो नमस्कार. नमस्कार. आज आपण चांदशीला आलेलो बरोबर ना भाऊ? हो बरोबर. हे गाव चांदशी गाव. हो. तुमचं काय नाव भाऊ? शिवाजी बाळूगारे. शिवाजी बाळूगारे. तुम्ही दरवर्षी कोबी करतात? हो दरवर्षी करतो. या हंगामामध्ये तुमच्याकडे कोबी हे पीक असतंच? हा या हंगामात असतं, कधी उन्हाळ्या हंगामात असतं. बरं, कोबी लावताना तुम्ही नेहमी फ्लड पद्धतीनेच करतात, पाणी भरायचं का ड्रिपवर पण करतात? नाही, फ्लड पद्धतीने. फ्लड पद्धतीने. म्हणजे बघा शेतकरी बांधव वर्षानुवर्ष पिढी जात त्यांच्या इकडे या हंगामामध्ये कोबी हे पीक असतं. ह्या वर्षी कोणची कोबी लावलेली भाऊ? आता ही आम्ही सांगितलं होतं सकाटा, पण आमचे जे मित्र आहे वैष्णववाले बरोबर त्यांनी हे व्हरायटी लावून बघा म्हणे. काय नाव आहे व्हरायटीचं? चियाताई कंपनीची सिटी 65. हो. तर शेतकरी बांधवांनी चियाताई कंपनीची सिटी 65 नंबरची व्हरायटी लावलेली आहे. आठवतं तुम्हाला रोप किती तारखेला आणलं होतं? रोप साधारणतः 7 नोव्हेंबरला रोप आणलं. म्हणजे आज साधारणतः 70-75 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. म्हणजे थंडीमुळे तो 10-15 दिवस लेट झालेला आहे. नाहीतर साधारणतः 70 दिवसात ढळून गेली असती. 84 दिवसात काढतो थंडीच्या हंगामात. आता त्याच्याने कसं होतं, मार्केट लाईन साठी कंद परिपक्व होतो. बरोबर. आणि परिपक्व झाला म्हणजे त्याचं वेट भेटतं, म्हणजे वजन भेटतं. बरोबर. आणि वजन भेटल्याच्या नंतर त्याला मार्केट पण चांगलं देतं. आणि पोकळ कंद असला तर व्यापारी पण बोलतो का पोकळ कंद या मार्केटला चालत नाही. विक्री व्यवस्था कशी असते तुमची? विक्री व्यवस्था आम्ही वाशी मार्केटला पाठवतो. म्हणजे इथूनच गाडी भरतात? इथूनच गाडी भरतो आणि तुम्ही तिथं पाठवून देतात? तुमचे पैसे पट्टीनं आमच्या डायरेक्ट गाडीवाला तिरहित व्यक्ती असतो, त्याचं भाडं आपल्याला गाडीचे द्यावं लागतं? हो. नाही, तो व्यापारीच देतो. व्यापारीच देतो. तो आपल्यातून कटिंग करून घेतो. आता दरवर्षी तुम्ही कोबी करतात, तर ह्या वर्षी काय वाटतं, ही जी व्हरायटी तुम्ही लावलेली तुमच्या प्रस्थापित वाहनाच्या बरोबरीने राहील विक्रीला, कलर वगैरेच्या हिशोबाने? हो, ते कलर चांगला वाटतोय तुम्हाला? कलर चांगला वाटतोय. करप्याला कशी वाटली? करप्याला बळी नाही ती. नाही, म्हणजे करपा हा विशेष काही आलाच नाही. करप्याचे 2 हात मारलेले तसे आम्ही. बरोबर. परंतु अजून कुठे दिसलाच नाही. बरोबर. आतापर्यंत. आणि ह्यावेळेस थोडाफार जाणवतो करपा, पण ह्यावेळेस नाही. या व्हरायटीवर नाही वाटत तुम्हाला? कसं राहतं, या हंगामामध्ये नाशिक विभागामध्ये धुळीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर असतं, धुकं पडतं, त्याच्यामुळे करपा हा काही प्रमाणावर असतो. आता इथे ज्यावेळेस आम्ही प्लॉट बघतोय त्यावेळेस आम्हाला असं 1-2% झाडं जर सोडले तर विशेष काही करपा कुठे जाणवत नाहीये. गड्डा किती किलोचा राहील असं वाटतोय सगळा? आता हा जो जिथं पातळ लागवड आहे तिथं साधारणतः 1200 ग्रॅम पर्यंत जाईल. 1200 ग्रॅम पर्यंत. आणि जिथं कॉम्पॅक्ट आहे तिथं 800-900 भेटेल. तर व्हरायटीचं जे कॅरेक्टर आहे, साधारणतः 65 दिवसाची व्हरायटी जरी असली तरी ती थंडीमध्ये साधारणतः 84 दिवस घेते. हा अनुभव आपल्याला शेतकरी बांधवांचा स्वतःचा आला. दुसरा विषय, करप्याप्रती व्हरायटी सहनशील दिसली. तिसरा विषय काय तर जी व्हरायटी आहे ती साधारणतः जिथं 1 चौरस फुटावर त्यांनी लावलेली आहे तिथं 1200 ग्राम पर्यंत त्यांना ती साईज मिळते. पण जिथं थोडीशी दाढ झालेली आहे, जिथं ते 52 फुटावर लावली गेलेली आहे तिथं ती 800 ग्राम पर्यंत सुद्धा राहील. आणि मिनिमम 800 ग्राम पाहिजे. विक्री चांगला असतो तो. तर जर पुढच्या वर्षी हेच बियाणं जर तुम्हाला लावायचं असलं तर हेच लावाल की पुन्हा तुमच्या जुन्या व्हरायटीवर जाल? काय वाटतं? नाही, लावू ना, हे लावू, जुनी व्हरायटी पण लावू. हो. तर बघा, दरवर्षी पिकं वेगवेगळे व्हरायट्या मार्केटमध्ये येत असतात. बरेचसे बियाणं असं असतं की काही बियाणं शॉर्टेज असतं, कारण बियाण्याच्या प्रोडक्शनची पण एक सिस्टीम असते कंपन्यांची. कंपन्यांना कधी कधी बियाणं सगळी मेहनत करून पण तयारच होत नाही. मग शेतकरी बांधवांना ते बी भेटत नाही, आणि ते भेटलं नाही तर मग उगाच वस्तूंच्या किमती वाढतात आणि मग ती सस्यपालट शेतकऱ्याची होती. आता इथं कसं आहे, एक नवीन पर्याय आपल्याला उपलब्ध झालेला आहे. कंपनीचं नाव आहे चियाताई, व्हरायटी आहे सिटी 65. तर ही व्हरायटी तुम्ही कंपनीच्या प्रतिनिधींनुसार वर्षभर करण्याचं सांगितलं जातं. हा प्लॉट हिवाळ्यातला आहे. पावसाळ्यात पण आम्ही असाच अनुभव तुमच्यापर्यंत आणू की जे शेतकऱ्यांनी पावसाळ्यात प्लॉट लावलेला असेल आणि त्यांचा अनुभव कसा आहे कसा नाही ते पण आम्ही तुम्हाला कळवू. तर तुम्ही महाराष्ट्रातून हा व्हिडिओ कुठूनही बघत असाल, पण जर तुम्हाला हे बियाणं लागलं तर बियाण्याकरता तुम्हाला खाली नंबर येत आहे आमचा 9096245747. या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा. बियाणं पाठवायची सुविधा आम्ही तुम्हाला देऊ. बियाणं तुम्हाला घरपोच मिळेल. तर शेतकरी बांधवांनी त्यांचे मित्र जे वैष्णवी हायटेक नर्सरीवाले होते त्यांच्यावर विश्वास ठेवून हे वाण लावलं. त्यांचा एकमेकांचे संबंध एकदम चांगले असल्यामुळे त्यांनी तो विश्वास डोळे दाखवून ठेवला. परंतु त्यांनी ते लावलं म्हणून आज आपल्याला इतका सुंदर प्लॉट बघता आला आणि या व्हरायटीचे कॅरेक्टर तुमच्यापर्यंत पोहोचवता आले. तर याकरता वैष्णवी हायटेक नर्सरीवाल्यांचे विशेष आभार. आणि भाऊंनी एका शब्दावर ही व्हरायटी लावली आणि एवढा चांगला अनुभव आम्हाला मिळवून दिला, त्याकरता त्यांचाही आभार भाऊ.
थँक्यू, तुम्ही सगळी माहिती दिली आम्हाला. ओके. धन्यवाद.